आणि आता बातमी आहे एका आजी आजोबांची। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय। एक वृद्ध जोडपं सोनाराच्या दुकानात जातं। आजोबांना आजीसाठी सोन्याची माळ घ्यायची होती। आजोबांचं आजीवर इतकं प्रेम की शेवटी आजोबांनी आजीसाठी सोन्याची माळ आणि मंगळसूत्रातली वाटी घेतलीच। नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्या सोनाराच्या दुकानात गेलो आणि त्या आजी आजोबांना सुद्धा गाठलं। पाहूयात आजी आजोबा, सोन्याची माळ आणि पांडुरंगाची ही गोष्ट। अगर किसी चीज को तुम दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है। असंच झालंय या आजी आजोबांसोबत। 93 वर्षांच्या आजोबांचं आजीवर प्रचंड प्रेम। ज्या कारभारणीनं आयुष्यभर साथ दिली तिला एक तरी सोन्याचा दागिना घेण्याची आजोबांची इच्छा होती। भले त्यासाठी भीक मागावी लागली तरी चालेल, पण कारभारणीला सोन्याची माळ घालायचीच। आणि त्यासाठी जालन्यातल्या मंठामधल्या आजोबा आजींनी संभाजीनगर गाठलं। सोन्याच्या दुकानात सोनं घेण्यासाठी आजी आजोबा गेले तेव्हा दुकानातल्या महिलेला ते आजी आजोबा भिकारी वाटले आणि तिनं दुकानाबाहेर हाकलवलं। मात्र आजोबांनी चिकाटी काही सोडली नाही। आजोबांनी ज्वेलर्सचं दुसरं दुकान गाठलं, संभाजीनगर मधलं गोपिका ज्वेलर्स। पुढे काय झालं तुम्हीच पहा। आता आमच्या त्या दुकानात आले होते, आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले। हो ती आली, दिले ना। आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला, तुम्ही लिहून देताल का? मग आता घेतली, कोणती पोत घेतली दाखवा बरं। अच्छा, ही माळा घेतली का? ही माळ घेतली। बर, आणि ही वाटी? हो बर। आता याचे पैसे किती होते गो? पैसे का तुम्ही किती काढले? इतकेच आणलेत, आता काय करू? अरे बाप, भरपूर आणले हो। 1120 रुपये। बर, पुन्हा आहेत ना दिनं, मग तेच बरं। पुन्हा आहेत ना 1000 1100 1100 मोजा। अरे बाप, हे तर लय 10 20 20च्या भरपूर नोट आहेत। हे घ्या तुमचे, तुम्हाला हे बी, तुम्हाला हे बी, तुम्हाला करा ना। आणि ही माळा तुम्हाला, ही घालाची, हा घालतात ना। आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला। बाबा द्या वाटी, तुम्ही द्या। तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं? बाबा तुमच्या एवढा पोरगा वाढला ना। द्या द्या द्या। हा, ही वाटी नाही, पैसे घेतले काही मला। हा, मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या। 1000 रुपये। 1000 रुपये नको, लय झाले तेवढे पैसे। पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं। 500 दे, 500 नको, अजून कमी द्या। काय घ्यायचे घ्या बरं याच्यातले तुम्हाला। नाही, तुम्ही द्या तुमच्या हाताने। आता 500ची नोट द्यायली ती घेणार। मला मत नाही ना रे, बरोबर आहे तू। मला काही काढू नकोय भाई। काय फोटो काढायचे, फोटोच काढणे तर मग पांगिशील रे बाबा, फोटो चांगले नसते। घेतले घ्या तुम्ही। हे बघा, हे मी घेतले आजीकडून 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये। आता मी जपून ठेवणार। जपून ठेवा। नाही तुम्हाला तुमचा आशीर्वाद, आशीर्वाद आपला। हा, आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला। पाहतो मी काय म्हणतो। शेवटी ज्वेलर्स मालकानं आजोबांचा मान राखत त्यांच्याकडनं 20 रुपये घेतले आणि आजी आजोबांना सोन्याची माळ आणि मंगळसूत्राची वाटी दिली। सोन्याचा व्यापार करणाऱ्या या मालकासाठीही हा सुवर्ण क्षण होता। सहज एक मुलगा आला म्हणे, ते आजी आजोबा खाली आलेले जे सकाळी भेटले होते तुम्हाला, आणि 1.5-2 तासानंतर ते आले होते। मग मी खाली आलो, तोपर्यंत त्यांनी एक माळा आणि एक मंगळसूत्राची वाटी घेतलेली होती आणि इथे ठेवलेली होती। हेच काउंटर आहे ते। तर तिथे ठेवली, मी ती पाहिली। म्हटलं आजोबा ओळखलं का मला? मी त्या पहिल्या शोरूम मध्ये भेटलो होतो। ते म्हणे हो ओळखलं ओळखलं। म्हणलं तुम्ही काठीने आजीला डिवचत होता की काहीतरी घे? ते म्हणे हा डिवचत होतो म्हणे। मग म्हणे की म्हटलं आता हे जे घेतलंय तुम्ही, पैसे किती आणले सोबत? तर म्हणे हे काय इकडे ठेवलीत। मग मी ते उचलली, 1120 रुपये होती ती। मी म्हटलं अरे बापरे, एवढे पैसे आणले तुम्ही? हो, कमी पडली का? मग त्यांनी खालून पुन्हा 2 पोटली काढली, म्हणे अजून येत लागले तर। आजोबांचा प्रामाणिकपणा
कष्ट आणि आजीवरचं प्रेम या दुकान मालकाला एवढं भावलं की काहीही झालं तरी आजोबांना रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही हे दुकानदारानं ठरवूनच टाकलं. काय आहे की साधारण व्यक्तिमत्व, त्यानंतर प्रामाणिकपणा त्यांच्या अंगी होता. दुसरी गोष्ट, त्यांचं एक दुसऱ्यांवरती खतरनाक म्हणजे एकदम जबरदस्त वालं प्रेम होतं. आणि आजोबांना काहीतरी त्यांना आजीला द्यायचंच होतं. आणि ते नोटा ते सगळं पाहून मला ते द्यावं वाटलं. मी साहजिकरित्या ते दिलं त्यांना. मी खूप मोठी गोष्ट केली नाही, पण ते लोकांना खूप आवडलं. आजीला माळ घेतल्यावर आजोबा एकदम खुश. आजोबांनी 1 महिना कष्ट करून भीक मागून 1100 रुपये जमवले होते. आता बायकोला सोन्याची माळ घेतल्यावर आजोबा म्हणतायत आता आनंदीच आनंद. 15 वर्षापासून भेटत ना काही. आता केल्या उद्या 1 रुपया जमा घेतले कसे 1 रुपया जमा करून. किती दिवस लागले हे सगळे पैसे जमा करायला? 1 महिना घेतले जे आपले एका महिन्यात पोत. नवऱ्यानं सोन्याचा दागिना घेऊन दिल्यानं आजी पण आजोबांवर खुश आहे. आजी म्हणते आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही आता कधीच भांडणार नाही. मग आता गरिबी संसाराला घालणं लागत असते, कसं बी राहणं लागत असते. अशा बिगर पोथीच राहा तर बाजारची घ्यावा घाला. 10 रुपये 50 रुपयाची 100 रुपयाची घ्यावा घाला. हो ना, नवरा बायकोचं पेरून कसा राहत असतो. प्रेम आहे का? बिगर याचा राहत असतं का? मला काय बोलायला तुम्ही. या 93 वर्षांच्या आजोबांना आणि 70 वर्षांच्या आजीला 2 मुलं. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा मुलगा संसारात गुंतलाय. ही दोघं पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरतायत. वणवण फिरेन पण बायकोला दागिन्यानं मडवेन असं दोघांचं एकमेकांवर आणि जगण्यावर भरभरून प्रेम. आणि म्हणूनच दोघांनाही अचानक सोन्याची माळही मिळाली आणि आयुष्याच्या संध्याकाळी जगण्याचं सोनं झालं. ती सोन्याची माळ भले 1 ग्रॅम गोल्डची असेल, पण किंमत महत्वाची नाही. तर आजोबांची आजीसाठी सोनं घेण्याची इच्छा आणि पैशांच्या मागे धावणाऱ्या सध्याच्या दुनियेत ज्वेलर मालकानं आजोबांना देऊन टाकलेली माळ हेच खरं 52 कशी सोनं आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.